सख्यानो, शुभ सकाळ. कशी गेली दिवाळी? छानच गेली असेल ना. तर आज मी तुम्हाला गोड गोड खाऊन आता कंटाळा आला असेल, तर आज आपण सुक्कं चिकन करणार आहोत. एकदम सुक्कं असं, पण ते रसरशीत. त्यासाठी साहित्य बघा काय लागणार आहे. हा कांदा मी भाजून घेतलाय फ्राय पॅनमध्ये. थोडंसं 2 थेंब तेल टाकलंय आणि हा कांदा भाजून घेऊया. कांदा भाजून घेतला की कांदा भाजेपर्यंत आपण हे चिकन चांगलं कापून स्वच्छ पाण्यात धुवून घेतलंय. ठीक आहे. त्यानंतर त्यामध्ये 1 चमचा मीठ टाकायचं. हा, मीठ टाकलं की ते हलवून घ्यायचं छानपैकी असं हाताने, आणि हे एक अर्धा तास ठेवून द्यायचं. त्यामुळे काय होतं सगळ्यांना, मिठाच्या पाण्यात टाकायचं हे चिकन आणि एक थोडा वेळ ठेवून द्यायचं, अर्धा पाऊण तास. त्यामुळे ते चिकन ना चिवट होत नाही. त्याचे टिश्यू वगैरे ते दोऱ्यासारखे लागतात ना, म्हणून. तर असं केल्यामुळे बघा, लक्षात ठेवा, मिठाच्या पाण्यात टाकायचं चिकन. त्याच्यामुळे टिश्यू जे असतात ना ते सॉफ्ट होतात आणि आपलं चिकन एकदम रसरशीत होतं, म्हणजे असं वातट लागत नाही. ठीक आहे. तर आता आपण हे असं करून ठेवलेलं आहे. त्यासाठी आता बघा साहित्य मी दाखवलं ना. कांदा भाजायला ठेवलाय. खोबरं पण भाजायचंय. असं चांगल्या तेलामध्ये खोबरं भाजून घ्यायचं. नंतर थोडेसे काजू, एक 10-12 काजू घ्यायचे, त्याची पेस्ट करायची. नंतर लसूण, आलं थोडंसं, लसूण. नंतर फोडणीचा कांदा आणि एक 7-8 लवंग आणि 2 हिरव्या मिरच्या. आणि ही आपली काश्मीरी मिर्च, लाल काश्मीरी मिर्च, ती पण तेलात भाजून पेस्ट करून घ्यायची. आणि नंतर हे सगळं, हे आपण मिठाच्या पाण्यात ठेवलेलं चिकन आहे ते आपण कांद्यावर परतून घ्यायचं आणि मग ह्या मसाल्यामध्ये टाकायचं. ठीक आहे. तर आता मी तुम्हाला हे कांदा खोबऱ्याचं वाटून दाखवते. हा, कांदा खोबरा आणि हे मिरची पण त्यामध्ये टाकायची थोड्याशा तेलावर. ठीक आहे सगळ्यांना, खूप सुंदर होतं हे चिकन. तुम्ही हे करून बघा, खूप आवडेल तुम्हाला घरच्यांना. आणि ही मिरची टाकल्यामुळे ना रंग खूप सुंदर येतो. थोडंसं तेल टाकूया. कांद्यामध्ये मिरच्या, काश्मीरी मिर्च ना अशा हे करायच्या. आणि मग नंतर आपलं थोडंसं घरचंच कांदा, लसणाचं लाल तिखट ते पण टाकायचं. थोडासा गरम मसाला पावडर असेल ती पण टाकायची. आणि ते आमच्याच पाण्यामध्ये छान शिजून येतं. ठीक आहे सगळ्यांना. आता आपलं हे कांदा आणि खोबरं दोन्हीही, कांदा खोबरं दोन्हीही भाजून झालंय बघा. आपण याला भरड पण घालणार आहोत, लसूण आणि मिरचीची. तर आता हे आपलं कांदा आणि खोबरं ते भाजून झालंय बघा, असं वाटेल. त्यातच थोडेसे हे गरम मसाले टाका. काजू पण टाकले तरी पण चालतील. थोडेसे ते मॉइश्चर जातं आणि चांगले होतात. ठीक आहे सगळ्यांना. तर आता मी वाटण करते आणि तुम्हाला फोडणी घालून दाखवते. तुम्हाला म्हटलं ना, हे वाटण करून ठेवलेलं आहे मी. हे असं वाटण करून ठेवलेलं आहे, ते मी मिक्सरला लावते. आणि एका बाजूला आपण फोडणीची तयारी करूया. तर आता आपण फोडणीला घालूया चिकन. त्यासाठी तेल टाकलंय, थोडंसं तेल टाकायचं. चिकनला ऑलरेडी थोडंसं तेल आपणच सुटतं.
आणि त्यामध्ये बारीक कापलेला छोटा कांदा घालूया. तर हे आपलं आता असं फोडणीचं काम चाललंय. फोडणी देतोय आपण. कांदा टाकलेला आहे. आता आपण त्यामध्ये हळद टाकूया. हळद, धना पावडर, थोडेसे धने टाकलेले आहेत वाटणार तरी. नंतर आपण हळद टाकूया. थोडीशी भरड टाकली. मिरची, आलं आणि लसणाची भरड. आता हे आपलं वाटण आपण असं बारीक करून घेतलेलं आहे बघा. हे टाकूया. वाटण थोडं परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत. वाटणाला थोडंसं तेल सुटलं मग त्यामध्ये आपला घरगुती मसाला म्हणजे जो आपण रोज वापरतो तो कांदा लसूण मसाला. एक चमचा कांदा लसूण मसाला. थोडीशी गरम मसाला पावडर. तुम्ही एव्हरेस्टची तयार घातली तरी पण चालेल. एव्हरेस्टची तयार मसाला मिळतो की नाही ते पण चालते. छान वास येतो त्यामुळे. आता हे आपलं आपण मिठाच्या पाण्यात टाकलेलं चिकन आहे ते टाकूया. तर पाण्यासहित टाकून द्यायचं आणि नंतर मात्र लक्षात ठेवायचं की कमी मीठ टाकायचं. तर हे आपलं एक 10 मिनिट शिजायला लावायचं. 10 मिनिटानंतर हे तयार होणार. नंतर वरून कोथिंबीर हे घालायचं. कोथिंबीर शिवरायची. ठीक आहे सगळं. आता शिजतंय चिकन मग दाखवतो. आपलं आता तिखट जेवणाचं ताट तयार आहे. हे आपलं रसरशीत चिकन एकदम सुंदर शिजलंय बघा. एकदम रसरशीत झालंय. दाखवू का तुम्हाला? हे बघा. असं तंतुमय झालेलं नाही किंवा दडदडीत नाही. असं धाग्यासारखं झालेलं नाही. तर हे असं आपलं चिकन आहे. तुम्ही नक्की करून बघा. घरच्यांना पण आवडेल. सगळ्यांना आवडेल असं आहे. नंतर हे जेवणाचं ताट भरलंय मी आणि हा भात. नंतर हे थोडंसं सॅलड साध्या पद्धतीचंच. ठीक आहे सगळ्यांनो. तर बघा हे असं आपलं आजचं जेवण आहे. हां, लिंबू वगैरे सगळं ठेवलेलं आहे. तर मग आता या जेवायला आमच्या बरोबर. ठीक आहे सगळ्यांनो. वाट बघते मी. या लवकर जेवायला. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद सगळ्यांनो. धन्यवाद.